श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित सार्थ श्री सत्यदत्त व्रत पूजा कथा श्री गुरु शरणम। ओम श्रीमद अमृतमूर्तये शिव वामनाय नमः। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी त्यांनी स्वतःच रचलेल्या विविध ग्रंथांच्या उपासनाद्वारा लोकांच्या सांसारिक व पारमार्थिक अशा इष्टकामना पूर्ण होण्यासाठी व विविध प्रकारच्या आध्यात्मिक, आदिभौतिक व आदिदैविक अडचणी दूर होण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली असून त्यात जी 18 साधने सूचित केली आहेत त्यातील 15वे सूचित साधन पुढील प्रमाणे आहे। येथे पूजी श्री सत्यदत्त नियमाने 3 पौर्णिमा होईल कामनापूर्ती साधिता साधू संगमा। ज्या अर्थ जिज्ञासू व अर्थार्थी भक्तांना आपल्या सांसारिक व पारमार्थिक कामना पूर्ण होण्यासाठी, त्रिविध तापांची शांती होण्यासाठी आणि अध्यात्म किंवा धर्मध्येयाच्या पूर्ततेसाठी उपरोक्त सूचित साधने येते, त्यांनी आपल्या इष्टकामना सिद्ध्यर्थ शुद्ध चित्ताने उपरोक्त उत्तरात सूचित केल्याप्रमाणे ओळीने 3 पौर्णिमेला म्हणजे ज्या कोणत्या महिन्याच्या पौर्णिमेपासून हे व्रत आपण सुरू करू त्या पुढील 2 महिन्यांच्या पौर्णिमेला असे सलग 3 महिने ही पूजा करावी। शक्यतो या इथे कथन केल्याप्रमाणे श्री सत्यदत्त व्रत पूजेच्या दिवशी सकाळी तीळ व आवळे हे 2 पदार्थ एकत्र वाटून ते अंगाला लावून घ्यावे आणि स्नान करावे। नंतर संबंध दिवस उपवास करावा। सायंकाळी स्नान करून पवित्र व शुद्ध वस्त्रे धारण करून गाईच्या शेणाने सारवलेल्या जागी रांगोळी इत्यादी काढून त्यावर चौरंग ठेवून त्यावर ताम्हणात श्री दत्त यंत्र किंवा श्री दत्त मूर्ती किंवा श्री दत्त पादुका किंवा श्री शाळीग्राम ठेवून त्यावर कथन केल्याप्रमाणे ब्राह्मणांकडून पूजा करून घ्यावी। अशा प्रकारे ओळीने 3 पौर्णिमेला पूजा करून यथाशक्ती ब्राह्मण सवाष्ण भोजन घालावे। आपली इष्टकामना पूर्ण झाल्यावरही ईश्वर प्राप्तीसाठी व मनःशांतीसाठी यथाशक्ती मधून श्री सत्यदत्त व्रत पूजा करीत असावे। ही पूजा सकाळच्या वेळात केली तरी चालेल। अशा प्रकारे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री सत्यदत्त व्रत पूजेच्या द्वारा श्री दत्तोपासना संप्रदाय क्रमाने कशी करावी हे सर्व भक्तांना दाखवून दिले आहे। श्री दत्तात्रेय ही देवता अर्थात श्री दत्तावतार हा इतर अवतारांप्रमाणे अवतार कार्य पूर्ण होताच संपविलेला नाही। ते जीवांचे कल्याणाकरिता कायम जागरूक आहेत व कोणीही भक्तांनी त्यांना आळवले असता ते त्यांच्या जवळ जाऊन आळविणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण करतात। यामुळेच श्री दत्तराजांना स्मरतृग्रामी म्हणजे स्मरण करणाऱ्यांकडे जाणारे अशी अन्वर्थक संज्ञा पडली आहे। अशा श्री दत्तदेवांचा भक्ती संप्रदाय या श्री सत्यदत्त व्रत पूजा कथा या ग्रंथाच्या द्वारा एक महनीय व्रत उपासना किंवा अनुष्ठान म्हणून आयुष्यभर नियमितप्रमाणे उत्तम रीतीने व श्रद्धाभक्तीपूर्वक करीत असावे यातच कल्याण आहे। सारांश अशा प्रकारे इहलौकिक व पारलौकिक कल्याण इच्छिणाऱ्या आर्त लोकांनी व साधक भक्तांनी श्री सत्यदत्त व्रत पूजेच्या उपासनेद्वारा श्री दत्तचरणी दररोज प्रार्थना करावी व आपली इष्टकामना सिद्धी तसेच श्री दत्त प्रीती म्हणजेच अप्राकृत भक्ती प्राप्त करून घ्यावी। म्हणून
श्री थोरल्या स्वामी महाराजांनी ही व्रतवल्ली किंवा व्रत महाौषधी उपलब्ध करून दिली आहे. तिचा सर्वांनी लाभ घ्यावा व जीवन कृतार्थ करावे अशी श्री सद्गुरुनाथ महाराजांच्या श्रीचरणी अखंड प्रार्थना आहे. श्री सत्यदत्त व्रतपूजा साहित्य: हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, रांगोळी, गहू, तांदूळ, सुपारी, बदाम, खारका, नारळ, विड्याची पाने, खडीसाखर, 5 फळे, उदबत्ती, कापूर, निरांजन, समई, चौरंग, यज्ञोपवीत आणि वस्त्र. याशिवाय फुले, तुळशी, पंचपल्लव, दुर्वा, प्रसाद नैवेद्य, साखर, गव्हाचा रवा, तूप, दूध 1.25 पट प्रमाणात, वेलदोडे, केशर, बेदाणा, बदाम इत्यादी प्रसादात घालावेत. तांब्या, कलश 2, तांबणे 2, पळी, भांडे, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, अत्तर, उष्णोदक आणि दक्षिणा. श्री सत्यदत्त व्रतपूजा साहित्याची लिस्ट खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुशरणम. श्री सत्यदत्त व्रतकथारंभः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरणारविंदाभ्यां नमः. वेदधर्मामुनींचा सत्शिष्य श्री दीपक एके दिवशी त्यांना असे विचारता झाला की श्री गुरुजी, मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ चरित्र वर्णन करतात, असे श्री दत्तात्रेय नाव असलेले हे कोण देव आहेत? शिष्याचा प्रश्न ऐकून श्री वेद धर्मा ऋषी म्हणाले की हे दीपका, या भूतलावर तू मोठा धन्य आहेस, कृतकृत्य आहेस व तसाच अत्यंत भाग्यवानही आहेस. कारण तुला श्री दत्तात्रेयांचे महात्म्य ऐकण्याविषयी ही उत्तम बुद्धी उत्पन्न झाली आहे. योगेश्वर श्री दत्तप्रभूंचे श्रेष्ठ व पापनाशक असे महात्म्य तुला सांगतो. ते श्री सत्यदत्त व्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे. कलियुग प्राप्त झालेले जाणून श्री शौनकादी महर्षींनी स्वर्गलोक मिळवण्याकरिता एक 1000 संवत्सरपर्यंत चालणारा सत्रयाग सुरू केला. एके दिवशी प्रातःकाळी ते ऋषी श्री अग्निनारायणाला हविर्भाग देऊन स्वस्थ बसले असता मान्य अशा पुराणज्ञ श्रीसुतांना त्यांनी आदराने असा प्रश्न केला. ऋषी म्हणाले की हे महाबुद्धिमान व सर्व शास्त्रात निष्णात असणाऱ्या सूता, सच्चिदानंद रूप श्री दत्तदेव स्वरूपी वासुदेवाचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांग व त्या श्रीप्रभूंची सर्व बाजूने योग प्रभाव व्यक्त करणारे आख्यानेही सांग. त्याच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर प्राप्त झाले असे आम्ही ऐकले आहे. श्रीसूत त्यांना असे म्हणाले की हे वेदांग निष्णात ऋषी हो, आपण सर्व सावधानतेचे श्रवण करावा. श्री दत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने पूर्वी जसे ऐकले तसे त्या प्रभूंचे महात्म्य तुमच्या संतोषाकरता मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही एक चित्ताने ऐका. ब्रह्मज्ञवर्यान अशी पदवी असणारे म्हणजे 6व्या ज्ञानभूमिकेवर आरूढ आलेले श्री अत्री महर्षी श्री ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने पुत्रप्राप्तीकरता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा, त्याची उपासना करावी म्हणून श्री अनुसया या आपल्या पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. चित्त ताब्यात ठेवून व केवळ वायूचा आहार करून तप करणाऱ्या द्वंद्वातीत श्री अत्रिमुनींनी श्री गरुडासनावर राहून त्या एकमेवाद्वितीय परमात्म्याचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्षे केले. अशी तपश्चर्या झाल्यावर त्या तपाने संतुष्ट होऊन वर देण्याची ज्यांना उत्कट इच्छा आहे असे श्री ब्रह्मा, श्री विष्णू व श्री महेश्वर हे तिन्ही देव
आपापली चिन्हे धारण करून श्री आत्री ऋषींच्या आश्रमात प्राप्त झाले आणि असे म्हणाले की हे ऋषी, तू सत्यसंकल्प आहेस व तुझे मनीषित असत्य होणार नाही. ज्या एक तत्वाचे तू आजपर्यंत ध्यान केलेस ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे? माझ्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू ध्यान केलेस. याकरिता तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता मी सर्व स्वरूप असा माझा आत्माच तुला दिला आहे. याप्रमाणे तीनही देवांनी श्री आत्रेमुनींना वर देऊन ते तात्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्री दत्तात्रेय श्री आत्रे ऋषींसमोर प्रगट झाले. नित्यतृप्त असे भगवान श्री दत्तप्रभू आपली भक्ताधीनता दाखवण्याकरिता माता पितरांना संतोष देत योगमायेसह त्या आश्रमात राहिले. नंतर कोणे एकेकाळी एक ब्राह्मण गर्भाधानादी सर्व संस्कार ज्याचे झाले आहेत असा वेदांगाचे अध्ययन करून आश्रमधर्माचे अनुष्ठानही ज्याने केले आहे असा एके ठिकाणी राहत होता. विवेक वैराग्यादी साधन संतुष्ट संपन्न व अभय सत्वशुद्धी इत्यादी श्रीमद्भगवद्गीतोक्त देवी संपत्तीने युक्त असूनही अनेक शास्त्रे श्रवण करून झालेल्या धर्मामुळे तो ब्राह्मण चित्तशांती मिळवू शकला नाही. श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होऊन तत्वबोध निउत्पन्न होतो. म्हणून उपनिषद प्रतिपाद्य श्री दत्तांचे ध्यानपूजक प्रयत्नपूर्वक करूनही दर्शन न झाल्यामुळे खिन्नचित्त झालेल्या व विषाद शोक यांनी युक्त असणाऱ्या त्या ब्राह्मणास तारण्याकरिता योग श्रीमान दिगंबर श्रीदत्त प्रभू त्यांच्यासमोर प्रगट झाले. मनोर मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी मृग नक्षत्र गुरुवार अशा समयी प्रदोषकाळी भगवान श्री दत्तात्रेय प्रगट झाले आणि त्या ब्राह्मणास असे म्हणाले की हे विप्रा, तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्वच माझ्यासमोर सांग. त्यावेळी भक्तियुक्त अंतःकरणाने नम्र होऊन भगवान श्री दत्तात्रेयांना नमस्कार करून तो ब्राह्मण असे म्हणाला की ज्ञानवान पुरुष अनर्थापासून मुक्त होतो असे ऐकून त्या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले, परंतु माझा भ्रम गेला नाही. तेव्हा यापैकी कोणता मार्ग श्रेयस्कर, कोणता कल्याणकारक, कोणता निर्भय व कोणता मार्ग सुगम आहे हे सद्गुरू तो कृपा करून मला सांगा. श्री दत्त असे म्हणाले की तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे, म्हणून मी आता सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व अनुभवास आलेले जे सत्य तुला सांगतो. मीही ईश्वराची आराधना करीतच आहे अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे अनुष्ठान करीत राहिल्याने सदाचरणी लोकांवर ईश्वरांचा प्रसाद होतो. म्हणजे तद्रूप श्री सद्गुरू सुलभ होतात. श्री सद्गुरूंचा उत्तम प्रसाद झाला असता जीवांच्या अज्ञानरूप प्रतिबंधाचा नाश होतो. तसेच दुष्ट भावनांचाही नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. सत्यव्रत सत्यप्रत श्री सत्य सत्याचे कारण सत्यनिष्ठ सत्याचेही सत्य सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण. जसे एक एक अवयव चाचपून त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपापसात भांडण करतात, तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रोघा विषय होतो. याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून उपनिषदांना संमत असलेले सत्यत्व जाणून त्याचे आलोचन करण्यातच तू मग्न असावेस. या योगाने तू मुक्त होऊन कृतार्थ होशील असा त्या ब्राह्मणास प्रभू श्री दत्तात्रेयाने आशीर्वाद दिला. इति सत्यदत्तवृत्ताख्याने प्रथमोऽध्यायः. श्री दत्त श्री सूत असे म्हणाले की याप्रमाणे भगवान श्री दत्तात्रेयांनी कथन केलेले श्रवण करून मन संतुष्ट झाले आहे असा तो ब्राह्मण श्री सत्यदत्तास नमस्कार असो असे बोलून व नमस्कार करून श्री दत्तांना असे म्हणाला की विराटापासून अश्वत्थादी स्थावरांपर्यंत
ईश्वरांची अनेक स्वरूपे शास्त्रामध्ये सांगितलेली दिसतात. त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते मला सांगा. श्री दत्त त्याला असे म्हणाले की माझ्या चिदंशाने युक्त असलेले ते सर्वही आपापल्या अधिकारानुरूप फल देणारे आहेत, पण सर्व रूप अशा माझ्या भजनामुळे चित्तातील काम क्रोधादी मलांचा नाश होतो आणि माझ्या प्रसादाने मूळ कारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. निर्गुणाची उपासना केली असता त्या योगाने सर्व इष्टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते. म्हणून हे द्विजा, तू सर्व धर्म सोडून मला शरण ये, म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल. तुझे कल्याण असो. माझ्या कथनाचे मनन करून सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग तू प्रयत्नपूर्वक प्रकाशित कर. असे बोलून भगवान श्री दत्तात्रेय लीलेने शीघ्र अंतर्धान पावले आणि तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाच्या निधीध्यासाने कृतकृत्य होता झाला. सूत पुढे असे म्हणाले की हे ऋषीहो, वेदांतशास्त्र, गुरु व ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म करावे. ज्ञानप्राप्तीसाठी हे प्रथम करावे व नंतर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनात आणून तो ब्राह्मण प्रेमनिर्भर होऊन श्री सत्यदत्ताचे व्रत करता झाला. पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणताही शुभकाल अशा समयी उपोषण करून गंधपुष्पादी सर्व पूजा साहित्य जमवून कल्पोक्त विधीप्रमाणे 7 आवरण देवतांसहित मुनीश्वर श्री दत्तात्रेय रूपी श्री सत्यदत्ताचे पूजन करिता झाला. साखर, गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात पण 1.25 पट म्हणजे 1.25 शेर, 1.25 पायली, 1.25 मण, 1.25 खंडी या प्रमाणात शक्तीप्रमाणे घेऊन आणि उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, बेदाणा, केशर इत्यादी घालून तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्री सत्यदत्त प्रभूस समर्पण केला आणि ब्राह्मण व आप्त बांधव यांच्यासह त्याने तो प्रसाद ग्रहण केला. याप्रमाणे श्री सत्यदत्ताचे व्रत करणारा तो ब्राह्मण शुद्ध भक्तिप्रेमाने योगींद्र श्री दत्तात्रेयांची उपासना करीत राहून त्या बलाने पुत्रेषणा, वित्तेषणा व लोकेषणा या सर्वही ऐषणा सोडून इंद्रिय विजयी होत साता श्री दत्तात्रेयांनी उपदिष्ट ज्ञानाच्या प्रभावाने शेवटी पुनरावृत्तीविरहित अशा तेजोनिधी श्री दत्तात्रेयांच्या सायुज्यमुक्तीप्रत प्राप्त झाला. इति श्री सत्यदत्त व्रतोपाख्यान द्वितीयोध्यायः. श्री दत्त श्री शौनकादी ऋषी असे म्हणाले की श्री सूतजी, आपण अत्यंत बुद्धिमान असून पौराणिकांमध्ये श्रेष्ठ आहात, तरी श्री सत्यदत्ताचे महात्म्य आम्हाला आणखी सांगा, कारण ते श्रवण करण्याची इच्छा करणारे आम्ही आहोत. ते ऐकून श्री सूत असे म्हणाले की चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान दाता व जितेंद्रिय असा एक सम्राट राजा होता, पण त्याला अपत्य नसल्यामुळे तो दुःखित होता. मुनींनी सांगितलेले श्री दत्तात्रेयांचे महात्म्य श्रवण करून अत्यंत विश्वासाने नम्रतापूर्वक तो श्री शौनक गुरुजींना पुत्रप्राप्तीसाठी शरण जाता झाला. तेव्हा त्यास श्री शौनक असे म्हणाले की हे राजेंद्रा, श्री सत्यदत्ताचे व्रत यथाविधी कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुला सुपुत्र निश्चित प्राप्त होईल. असे श्री सद्गुरूचे वाक्य ऐकून तो राजा एकाग्रचित्त होऊन यथावधी श्री सत्यदत्तांचे व्रत करिता झाला आणि मोठ्या भक्तीने भार्या व बंधुजन यांच्यासह प्रसाद सेवन करिता झाला. नंतर त्याच्या राणीस महापुरुषांच्या लक्षणांनी संपन्न असा एक तेजस्वी पुरुष येऊन त्याने आपणास मोठे पाणीदार मोती दिले व दूध भरलेल्या शंखाने आपणावर अभिषेक केला असे स्वप्न पडले. ते स्वप्न तिने राजास कथन केले. राजाही प्रातःकालीन स्नान दानादी क्रियाने शुद्ध होऊन ते स्वप्न श्री शौनका मुनीस सांगता झाला. ते ऐकून श्री शौनक मुनी असे म्हणाले की
अनुसूयेच्या गर्भातील रत्न असणाऱ्या श्री दत्तात्रेय प्रभूंनी हे फल अर्पण केले आहे. धर्मात्मा श्री विष्णुभक्त उत्तम अशा चंद्रवंशाला भूषण असा पुत्र होईल हे या स्वप्नाने सूचित केले आहे. याविषयी काहीच शंका नाही. याच वेळी हुंडासुराची कन्या मैत्रिणीसह नंदनवनामध्ये गेली होती. तेथे काही भाट स्तुतिपाठक लोक परस्परांमध्ये असे बोलत होते की हुंडासुराचा नाश करणारा मुलगा आयुराजाला होणार आहे. असे त्यांचे भाषण त्या मुलीने ऐकले आणि तत्काळ नगरात परत येऊन तिने ते वृत्त आपला पिता जो हुंडासूर त्याला कथन केले. दुरात्मा दुष्ट दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखरच हा माझा शत्रू आहे, याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे असा निश्चय करून तो राक्षस इंदुमती राणीस दुष्ट स्वप्ने दाखवता झाला. तथापि श्रीदत्तांनी संरक्षण केलेला तो इंदुमतीचा भाग्यवान गर्भ नाश पावला नाही. इतकेच नव्हे तर दिवसेंदिवस तो वृद्धंगत झाला. पूर्ण दिवस भरल्यावर शुभकाली रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे पाचही ग्रह उच्चस्थानी असून अस्तंगत नसताना महाभाग्यवान अशा पुत्रास इंदुमती प्रसवती झाली. त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती आनंदित झाली. राजा श्री आयुही पुत्रजन्माचा महोत्सव श्रवण करून प्रेमाने पुत्राचा जात कर्म संस्कार करता झाला व अनेक प्रकारची दाने देता झाला. इतक्यात कोणी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर आली. मायावी हुंडासूर पण त्याच वेळी त्या दासीच्या अंगात प्रवेश करता झाला आणि बालकाला तेथून नेण्याची इच्छा करणाऱ्या त्या राक्षाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी या हेतूने मंत्रविद्येचा जप केला. त्यामुळे राणीसह सर्व मोहित होऊन झोपले असता हुंडासूर दैत्य आपल्या खऱ्या रूपाने प्रकट होऊन त्या बालकाचे अपहरण करीता झाला. त्या बालकासह आपल्या कांचन नावाच्या नगरात जाऊन त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीला बोलवले व तिच्या स्वाधीन ते बालक करून दैत्य असे म्हणाला की, हे प्रिय, तू आपल्या समक्ष या अर्भकाला मारून व त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी खाण्याकरता मला दे. बरे आहे असे म्हणून ती दैत्यश्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली व तेथे असणाऱ्या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणे अशी आज्ञा केली की कोणताही विचार न करता या बालकाला मारून व त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते तू दैत्यराजास खाण्यासाठी दे. असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हातात देऊन ती दैत्यश्री आपल्या महालात निघून गेली. त्या दासीनेही ते बालक मारून शिजवण्यासाठी आचार्याच्या हाती दिले. हुंडासुराची स्त्री विश्वासाने बालकाला मारण्यासाठी दासीजवळ देऊन दुसऱ्या कामाकरता निघून गेली. तेथे फक्त ती दासी राहिली. नंतर त्या निर्दय आचार्याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्याकरता त्याच्यावर शस्त्र प्रहार केला, पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही. उलट श्री दत्ताचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने त्या आसाऱ्याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षितच राहिले. ते पाहून या बालकाच्या सुदैवाने ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली आणि त्या आचार्यास असे म्हणाली की, हे बुद्धिमान पाचका, तू या बालकाला मारू नकोस. त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे ते बालकासह नगराबाहेर गेले आणि श्री वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर त्या बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्याने एका मृग शिशूला मारून ते मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासूर मोठ्या आनंदाने मांस खाऊन स्वतःला कृतकृत्य समजता झाला. त्यानंतर प्रभातकाळी ज्ञानीपुरुषांमध्ये श्रेष्ठ असे श्री वशिष्ठ ऋषी आपल्या आश्रमाच्या बाहेर येऊन पाहतात तो त्यांना एक दिव्य बालक एकटेच तेथे निजलेले दिसले. तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन बोलू लागले. श्री वशिष्ठ मुनी असे म्हणतात की, ऋषी हो, हे कोणाचे सुंदर बालक? रात्री येथे कोणी आणून ठेवले ते समजत नाही. ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकालज्ञ श्री वशिष्ठ ऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलू लागले की, हा सोमवंशातील आयुराजापासून श्री दत्त सेवेचे फळ म्हणून उत्पन्न झालेला पुत्र असून श्री दत्तात्रेय याचे नित्य रक्षण करीत असल्याने
हा दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे. हुंडासुराने हा आपला नाश करणार आहे असे जाणून सूतिकागृहातून त्याचा अपहार केला, पण दैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे. याप्रमाणे बोलून महान तत्त्वज्ञानी श्री वशिष्ठ ऋषीही त्या दिव्य बालकाला पाहून ईशमायेने मोहित झाले आणि मोठ्या दयेने दोन्ही हातांनी त्या बालकाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये नेते झाले आणि असे म्हणाले की श्री दत्तप्रसादामुळे आमरांना व नरांना विपत्तीपासून शीघ्र मुक्त करून विजयी असा हा सम्राट राजा होईल. याप्रमाणे श्री वशिष्ठ ऋषी बोलत असता देव पुष्पवृष्टी करते झाले, अप्सरा नृत्य करता झाल्या व गंधर्व सुस्वर गायन करते झाले. त्यावेळी आश्रमातील ऋषीही संतुष्ट होऊन कुमाराला आशीर्वाद देते झाले. हा बालक दीर्घायुषी व ओजबल यांनी संपन्न हो असा आशीर्वाद ऋषींनी कुमाराला दिला व नंतर श्री वशिष्ठ ऋषींनी शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला. बालभावांनी ज्या अर्थी केव्हाही तुझे अंतःकरण दूषित झाले नाही, त्या अर्थी हे देववंदिता तू नहुष या नावाने प्रसिद्ध होशील. तुझे कल्याण असो. महासती श्री अरुंधतीही वात्सल्यामुळे त्याचे लालन पालन करून औरस पुत्रापणे नेहमी रक्षण करती झाली. श्री नहुषाला 11 वर्ष लागले असता क्षत्रियाला उचित अशा विधीने यथाशास्त्र त्याचे उपनयन करून सांगवेद व सार्थशास्त्र श्री वशिष्ठ ऋषी त्याला शिकविते झाले. सरहस्य धनुर्वेद, विशेषतः संविधान, अस्त्रविद्या, ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण या सर्वांचे अध्यय त्याच्याकडून करविते झाले. याप्रमाणे विद्याग्रहण करीत असताना यथाविधी शिष्यत्व स्वीकारून तो श्री नहुष मन, वाणी, शरीराधिकांनी सद्गुरू श्री वशिष्ठा ऋषींचे सेवन भक्तिरूप करिता झाला. याप्रमाणे निर्मत्सर व सर्व गुणांनी पूर्ण असा नहुष श्री वशिष्ठा ऋषींच्या प्रसादाने सर्व विद्या पारंगत झाला. इति श्री सत्यदत्तव्रतोपाख्याने तृतीयोध्यायः. श्री दत्त श्रीसूत असे म्हणाले की आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर, अशी एकदाच प्रार्थना करतात. त्यांचेही जो परमात्मा रक्षण करतो अशा परमात्म्याची नित्य चिंतन करणाऱ्या भक्तांविषयी उपेक्षा बुद्धी कशी भासेल. इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता प्रातःकाळ झाल्यावर प्रस्वापिनी विद्येमुळे आलेली सर्वांनी निद्रा दूर झाली व सर्व लोक निजून उठाले. राणी इंदुमती निद्रेतून जागे झाली व चहूकडे पाहतो तो आपले बालक दिसत नाही, कोणी नेले तेही कळत नाही. यामुळे अत्यंत दुःखित होऊन हाहाकारपूर्वक विलाप करती झाली. माझा सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा श्री दत्तांनी दिलेला व रक्षलेला पुत्र येथून कसा बरे नेला व कशासाठी नेला. हाय हाय हे पुत्रा, हे गुणनिधाना, तू कोठे आहेस. याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मूर्छित पडली. श्री आयुराजाही ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर सूतिकागृहामध्ये येऊन मूर्छित झालेल्या राणीला पाहता झाला. त्यामुळे अतिशय विव्हळ व दीन होऊन विलाप करता झाला आणि असे म्हणाला की श्री दत्तात्रेयांच्या प्रसादाचे फळ अक्षय असते असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान असा पुत्रही झाला, पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले हे समजत नाही. दुःखातिरेकाने मोहित होऊन श्री आयुराजा पुन्हा असे म्हणाला की या लोकात धर्माचरणाचे फळ काहीच नाही, तसेच तपश्चर्येचा व दानाचाही काही उपयोग नाही. माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला श्री दत्तप्रभो, या अर्थभक्ताचे आपण रक्षण करावे. यानंतर श्री दत्तांनी प्रेरित असे दिव्य दर्शन श्री नारद मुनी त्या ठिकाणी आले. श्री हरिभक्त श्री नारद मुनी आलेले पाहून श्री आयुराजा त्यांना सामोरा गेला व यथाविधी पूजन करून त्यांना आपले दुःख निवेदन करता झाला. ते ऐकून श्री नारद मुनी असे म्हणाले की राजा, विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार. तसेच
गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार? नित्य प्रकाशमान आनंद रूप श्री सत्य परमात्मा हृदयातच आहेत, त्यांनाच तू शरण जा. ज्या पुत्राकरता तू शोक करीत आहेस तो तुझा पुत्र हुंडासुराने मारण्याकरता उचलून नेला असताही दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकरच हुंडासुराचा नाश करेल व पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील उपभोग घेईल. असे सांगून श्री नारद मुनी निघून गेले असता हे वृत्त राजाने राणीस कथन केले की, हे प्रिये, देवऋषींची वाणी सत्य आहे, तसेच श्री दत्त प्रभूंचा वरही सत्य आहे. श्री दत्तांचा प्रसाद खोटा कसा बरा होईल? म्हणून शरीर शोषणार करणारा शोक तू सोडून दे. याप्रमाणे देवऋषी श्री नारद मुनीवर विश्वास असल्यामुळे श्री दत्तांचे महात्म्य स्मरण करून श्री दत्तांचे पूजन करून ते राजा राणी सुखाने राहते झाले. त्या व्रताच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ श्री वशिष्ठ ऋषी एके दिवशी श्री नहुषाला बोलावून म्हणाले की, हे नहुषा, तू आयुराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारेल असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने तुलाच मारून टाकावे म्हणून हुंडासुराने सुतिकागृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरता आचार्याजवळ दिले. परंतु सुदैवाने त्या आचार्यालाच दया उत्पन्न होऊन त्यानेच तुला या आश्रमात आणून ठेवले. हे चंद्रवंशास भूषण असणाऱ्या वत्सा, तुझे पालनपोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस. म्हणून हिंस्त्र पशूंचा नाश करण्यासाठी मृगया कर आणि आयुष्यमान महाभाव धनुर्विद्या निष्णात अशा नहुषा, श्री दत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. ब्राह्मण, पितर, देव, न्यावा, पृथ्वी व पूषा हे सर्व संकटापासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासूर निष्प्रभ हो व तुला पूर्णपणे विजय प्राप्त हो. असे सांगून श्री सद्गुरूंनी त्याला युद्धाकरिता पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा श्री नहुष भक्तीने श्री सद्गुरूजींना नमस्कार करून व श्री दत्ताचे स्मरण करून असे म्हणाला की, जो गर्भाधानापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला तो अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो. याप्रमाणे बोलून तो श्री नहुष हुंडासुराला मारण्यासाठी गमन करिता झाला. त्यावेळी देव पुष्पवृष्टी करते झाले व ऋषी आशीर्वाद देते झाले. त्यावेळी श्री इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी श्री मातली श्री नहुषाजवळ रथासह येऊन असे म्हणाला की, मला देवेंद्राने तुला सहाय्य करण्यासाठी मुद्दाम पाठविले आहे. म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये येऊन बसून तू हुंडासुराचा नाश कर. ते ऐकून श्री नहुष आनंदित होऊन व नमस्कार करून यथामध्ये बसता झाला. वेदोक्त मंत्राने सन्नद्ध होऊन चिलखत घालून तो महिषासुराला मारण्यासाठी जाता झाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या सहाय्यासाठी दैवसैनिक प्राप्त झाले. श्री नहुषाचे सैनिक सिद्ध, गृह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी कलकला शब्द ऐकून भयभीत झालेला हुंडासूर असे म्हणाला की, हे दूता, जा, हा मोठा कोलाहल शब्द कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये. दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि प्रयत्नपूर्वक काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास असे म्हणाला की, आयुराजाचा पुत्र नहुष मोठा शूर व अजिंक्य अशा इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धाकरिता आलेला आहे. हे ऐकून क्रुद्ध झालेला हुंडासूर भार्या, दासी व आचारी यांना हाक मारून असे विचारतार झाला की, अरे, तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा. तेव्हा ते असे म्हणाले की, त्याच वेळी त्या बालकाला मारले व त्याचे मांसही आपण खाऊनही टाकले. खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून ज्याची आज्ञा अत्यंत उग्र
व कठोर आहे असा तो हुंडासूर दैत्यांना असे म्हणाला की तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिवून राहतील त्यांना येथेच एका क्षणात मी ठार मारीन. याप्रमाणे दैत्यांना आज्ञा करून तो हुंडासूर चिलखत घालून दैत्य सैन्यासह श्री नहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला तो हुंडासूर गर्जना करीत श्री नहुषासमोर येऊन त्याला असे म्हणाला की अरे माणसाच्या पोरा, उगीच गर्जना करू नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे. तू माझ्या पुढे युद्धाकरिता उभं राहशील तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस. हे ऐकून श्री नहुष असे म्हणाला की चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असशील तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा. प्रथमपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस, पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान श्री दत्त प्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करेल. असे कठोर बोलून धनुष्य आकर्ण ओढून त्यावर बाण लावून सैन्यासह ते परस्पर युद्ध करते झाले. अहोरात्र ते तुमुल युद्ध चालले होते. त्यात पुष्कळच हत्ती घोडे घायाळ झाले, काही मृत झाले, रथही भग्न झाले. मांसरूपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी श्री सद्गुरुजींना प्रणाम करून व अत्रिनंदन श्री दत्तात्रेयांचे स्मरण करून श्री नहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगाने तो छिन्न भिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी त्या विजयी श्री नहुषाकडे येऊन असे म्हणाले की हे नहुषा, तुझी मी धर्मपत्नी आहे, म्हणून माझ्याबरोबर तू विवाह कर. हे ऐकून श्री नहुष असे म्हणाला की गुरुजींच्या अनुमतीने त्यांच्या समोरच मी तुझ्याशी विवाह करीन. हे जर तुला पटत असेल तर पहा. बरे आहे असे म्हणून आनंदाने त्याच्या रथामध्ये ती व रंभा बसली. श्री नहुषाने श्री वशिष्ठ ऋषींकडे येऊन हे सर्व वृत्त कथन केले. ते ऐकून आनंदित झालेले श्री वशिष्ठ महर्षी सुलग्नसमयी अशोक सुंदरी व श्री नहुष यांचा विवाह करते झाले आणि नंतर मातापितरांना भेटण्यासाठी श्री नहुषाला पत्नीसह पाठविते झाले. श्री वशिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह निघणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भार्येसह रथारूढ झालेला श्री नहुष माता पितरांकडे आला आणि सांत्वनपूर्वक त्यांचा शोक नाहीसा करता झाला. श्री दत्तात्रेयांचा वर आणि श्री सद्गुरू वाक्य यांची आठवण होऊन तसेच रती व मदनाप्रमाणे असणाऱ्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून श्री आयुराजा आणि इंदुमती राणी आनंदित होते झाले. श्री आयुराजाने नंतर त्या श्री नहुषाला यथाविधी राज्याभिषेक केला. त्या पित्यापासून प्राप्त झालेल्या राज्याचे रक्षण श्री नहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. सम्राट श्री नहुष इहलोकी उत्तम सुख भोगून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग करता झाला. तसेच श्री आयुराजाही यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून महिषीसह वनामध्येच वास्तव करता झाला आणि नित्य अतिरितनय श्री दत्तप्रभूंच्या ध्यान प्रभावाने अक्षय अशा सायुज्य मुक्ती प्राप्त झाला. यथार्थी भक्त श्री आयुराजाही श्री दत्तात्रेयांची सेवा करून ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेऊन क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्री दत्तप्रभूंचा महिमा आहे. त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही. इतकेच नव्हे तर उत्तरोत्तर कल्याणासहीच प्राप्त होतो. इति श्री सत्यदत्तव्रतोपाख्याने चतुर्थोध्याया. श्री दत्त श्रीसूत असे म्हणाले की शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले आहे असा हा परमेश्वर श्री दत्तात्रेय आहे. याकरिता हे मुनिश्रेष्ठ हो, पुन्हा आदराने त्याचा प्रभाव श्रवण करा. श्री गोदातटई राहणारा श्री हरिशर्मा म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला 20 वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म, 8 वर्षाचा क्षय,
3 वर्षाचा जलोदर, 1 वर्षाचा जीर्णस्वर व 6 महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते. तसेच 4 महिन्यांपासून भगंदरही झाला होता. शेवटी त्रिदोषाने व्याप्त झालेल्या या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून अत्यंत दुःखी झालेली त्याची 16 वर्षाची स्त्री परम श्री दत्तभक्त श्री विष्णुदत्तांना शरण गेली व असे त्यांना म्हणाले की, हे ब्रह्मन, मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत आणि त्यांना केलेले अतिशय चांगले औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत. त्या साध्वीने अशा प्रकारे प्रार्थना केली असता दयाळू श्री विष्णुदत्त तिच्या घरी गेले. नंतर तिच्या पतीला व कर्मविपाक शास्त्राचे अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्री सत्यदत्त व्रत कर्तव्य झाले. त्यामुळे क्रमाने प्रत्येक व्रतांपासून ते रोग शीघ्र नाहीसे झाले. नंतर श्री विष्णुदत्तांनी त्या ब्राह्मणाच्या हृदयाला स्पर्श करून उपनिष मंत्राचा जप केला. त्यामुळे तो ब्राह्मण रोगमुक्त होऊन इहलोकी संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती व श्री दत्तभक्ती यांचा लाभ घेऊन शेवटी परलोकी उत्तम गतीस प्राप्त झाला. याप्रमाणे श्री सत्यदत्ताचे व्रत मनुष्यांना पापनाशक, तुष्टी देणारे, पुष्टी देणारे, भुक्ती व मुक्ती देणारे असे आहेत. श्री दत्ताच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन केले आहे. श्री वेदधर्म असे म्हणाले की, हे दीपका, असे श्रीसुताच्या मुखातून श्रवण करून नैमिषारण्यातील महर्षी एकाग्रचित्त होत्साते श्रद्धेने श्री सत्यदत्ताचे व्रत करते झाले. हे वत्सा दीपका, यज्ञदीक्षा घेतलेले ते महर्षी प्रभू श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे एकाग्रचित्ताने श्री दत्तदेवांच्या पदांबुजाचे दान करते झाले. नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी श्री दत्तात्रेय सोमायेच्या योगाने प्रगट झाले. उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे त्या तेजोमंडलाच्या मध्ये असणाऱ्या श्री सत्यदत्ताला चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत. नेत्र मिटून ते ब्राह्मण अव्यग्र होत साते हृदयामध्ये श्रीहरीची प्रार्थना करीत झाले. आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल, याप्रमाणे ते ऋषी चिंतन करीत असताना मेघाप्रमाणे आकाशवाणी झाली की अशी की, हे ऋषी नेत्र उघडा. अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण भगवत स्वरूप पाहते झाले व शुद्ध चित्त होऊन स्तुती करते झाले. ऋषी असे म्हणाले की, खरोखर आपण ऋषी नाही, तसेच वर्णाश्रम चिन्ह धारण करणारेही नाहीत, तर आपण त्रिगुणातीत परमब्रह्म स्वरूप आहात. आपणच स्वंशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे. आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक आपले दिव्य, उत्तम, सत्य असे तेजोमय रूप जाणत नाहीत. म्हणूनच या संसारात फार श्रमतात. तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणार आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तूच आहेस. हे परमात्मन, हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मस्वरूप आहे आणि तू सर्वात्मा आहेस. तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममाण होते व तुझ्या स्वरूपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व अग्निहोत्री, ब्राह्मण या 8 रूपांनी जगन्मय तूच भासत आहेस. तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू शकलो, हा सर्व आपलाच प्रसाद आहे. याचा अनुभव पूर्वपुण्यानेच आम्हाला दिलेला आहे. ह्या प्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले परमात्मा श्री दत्तात्रेय त्या ऋषींना सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखविते झाले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना असे म्हणाले की, हे ब्राह्मण हो, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे
ब्रह्मचर्य, यमनियम, यज्ञयाग आदी साधनानुष्ठानामुळे तसेच या तुम्ही केलेल्या सत्यदत्तव्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. याकरिता तुम्ही लवकर इष्ट तो वर मागून घ्या. त्यावेळी श्री शौनकादी ऋषी असे म्हणाले की, हे महादेवा, तूच आम्हाला स्वरूपाचे दान करून घेऊन स्वभक्त व शांतचित्त कर. कारण तूच सर्व साक्षी आहेस. आम्ही काय बोलावे? आपणच आमचा मनोरथ जाणून सर्वतोपरी योग्य असा अनुग्रह करावा. श्री सत्यदत्त असे म्हणाले की, जे तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे स्तवन केले ते मनुष्यांना योगसिद्धी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे. हे उत्तम अनुष्ठानशील ब्राह्मण हो, तुम्ही या जन्मीच देहांती मन व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. तसेच हे सत्यदत्त व्रत सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्ठ, श्लेष्म, क्षय, ज्वर, वातविकार, पित्तविकार, गुल्मरोग, देशात स्वचक्र, परचक्र इत्यादिकांनी उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील. या व्रताने वंध्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्य प्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल. मुमुक्षु पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्ट असेल ते त्याला श्री सत्यदत्त व्रताच्या योगाने प्राप्त होईल. श्री वेदधर्मामुनी असे म्हणाले की, दीपका याप्रमाणे बोलून स्वप्नामध्ये पाहिलेल्या द्रव्यराशीप्रमाणे तेजोऋषी देवादिदेव श्री दत्तराज एकदम अंतर्भान पावले. हे अवलोकन करून श्री शौनकादी ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. वत्सा श्री दीपका, असा ज्या श्रीप्रभूचा प्रभाव आहे अशा शरणागतांविषयी दयाळू स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे जाणाऱ्या सर्वेश्वर श्री दत्तात्रेयांचे पूजन श्रद्धाभक्तीने करून तूही परमानंदाला प्राप्त हो. इति श्री दत्तोपाख्यान पंचमोऽध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.